रंगदेवता आणि नाट्यरसिकांना विनम्र अभिवादन करून उद्योगवर्धिनी संस्था सोलापूर सहर्ष सादर करीत आहे नाट्याविष्कार मी ते आम्हीचा प्रवास उद्योगवर्धिनीचा. संकल्पना चंद्रिका चौहान. लेखन सौ अश्विनी अमीर तडवळकर. दिग्दर्शन अमीर तडवळकर. नेपथ्य मयंक चौहान. प्रकाश योजना श्याम चव्हाण. पार्श्वसंगीत आणि संगीत संयोजन प्रशांत शिंगे. रंगभूषा ॲडव्होकेट गीतांजली चौहान. वेशभूषा वृंदा कुलकर्णी. रंगमंच व्यवस्था आणि संपूर्ण नियोजन संपूर्ण उद्योगवर्धिनी परिवार. तेव्हा सहर्ष सादर करीत आहोत एक सुंदर नाट्याविष्कार मी ते आम्हीचा प्रवास उद्योगवर्धिनीचा. नऊ जानेवारी 1965 साली गुजरातच्या कर्णावती या शहरात एका मध्यमवर्गीय राजस्थानी कुटुंबात माझा जन्म झाला. चंद्रिका सोडा म्हणजेच आजची तुमची चंद्रिका चौहान भाभी. राजस्थानी राजपूत समाजात जे जे संस्कार होतात अशा कुटुंबात मी वाढले. वडील हिरासिंगजी सोडा, सगळे त्यांना भाईजी म्हणत, आणि आई चंपाबेन, आम्ही तिला बा म्हणत असू. आई गृहिणीच, पण अत्यंत प्रामाणिक, साधी आणि सरळ. वडील उच्च शिक्षित होते. त्या काळी त्यांनी टाटा ॲडव्हान्स मिलमध्ये सुपरवायझर म्हणून काम केले होते. अत्यंत मेहनती, कडक शिस्त आणि चिकाटीचे अशी त्यांची ओळख होती. कामाव्यतिरिक्त वेळ सोडला तर अखंड वेळ त्यांच्या हाती आम्ही लहानपणापासून भगवद्गीतेचे ग्रंथच पाहायचो. त्यांचा हा संस्कार आमच्यावर लहानपणापासूनच कोरला गेला. आम्ही 3 भाऊ आणि 3 बहिणी, पण कुटुंबात भावबंध, जिव्हाळा याची पेरणी करणारे हे जोडपे आमच्यासाठी कायम आदर्शवत होते. नींद भरे पंख लिए झूला झूला जाना. नन्ही कली सोनी चली हवा धीरे आना. नींद भरे पंख लिए झूला झूला जाना. कली सोनी चली. चांद किरण सी गुड़िया नाजों की है पली. चांद किरण सी गुड़िया नाजों की है पली. आज अगर चांदनिया आना मेरी गली. गुन 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 गीत कोई हौले हौले गाना. नींद भरे पंख लिए झूला झूला जाना. छनू, अरे ओ छनू, सो गई क्या बच्ची? सो जा रे बाबा, सो जा रे बाबा. छन्नू, ओ छन्नू, सो गया क्या बच्चा? हे भगवान,
एक काम बताया था बच्ची को, वो भी ठीक से नहीं किया। क्या हुआ? क्यों डांट रही हो बच्ची को? एक काम बताया था उसे, वो भी ठीक से नहीं किया। सब आपका लाड़ प्यार है, कुछ भी करो, मुझे क्या। अरे कर लेगी, छोटी है। अच्छा चलो सीताराम, मैं जरा मंदिर जाके आता हूं। बा मुझे भूख लगी है। बा आज क्या हुआ है पता है? बा बात करो ना। बा मैं तुम्हें बहुत मदद करूंगी काम में, भाभी को भी मदद करूंगी, घर के सारे काम करूंगी। बा मुझसे बात करो ना बा मैं फिर से ऐसा नहीं करूंगी, आपका कहना मानूंगी। बा मुझे माफ करो। चलो हटो यहाँ से, बिल्कुल मुझसे बात नहीं करना। बहू सुनो, मैं मंदिर होके आती हूँ। बा 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 मत जाओ मुझे छोड़ के। बा मुझे माफ करो ना। इसीलिए बेटा, जब जो काम बताया जाए वो काम वक्त पर करना चाहिए। काम टालने से बुरी आदत लग जाएगी। मुझे माफ करो बा, मैं आगे से ऐसा नहीं करूंगी। बा मत रो बेटा, आगे से ध्यान रखना। त्यानंतर मी कधीही मेहनतीला पर्याय ठेवला नाही। काबाड कष्ट केले। आईच्या हाताखाली स्वयंपाक, शिवणकला, हस्तकला या सगळ्या गोष्टी शिकले। त्या माझ्या जीवन प्रवासात कायम स्वरूपी शिदोरी म्हणून सोबत राहिल्या। बच्चों, ये हीराजी भाई जी का घर है? जी हाँ, हमारा ही घर है। आप कौन? बेटा भाई जी को बुलाओ। भाई जी, आपके पास कोई तो आया है। मेरे पास कौन आया है? जय श्री कृष्ण भाई जी, मैं रामू की बहन हूँ। रामू के जाने के बाद आपने हमारे परिवार को बहुत मदद की। हम आपका ये उपकार जीवन भर नहीं भूलेंगे। हमारे परिवार की ओर से ये छोटी सी भेंट स्वीकार करें, हमें बहुत आनंद मिलेगा। नहीं बहन, यह मैं नहीं ले सकता। मैंने तो मेरा कर्तव्य किया है। अरे सुनती हो, इन बच्चों को थोड़ा खाने को और पानी देती आना। जय श्री कृष्ण भाभी। जय श्री कृष्ण। चलो हम खेलें। चलो चलो बच्चों, घर जाना है ना। धन्यवाद भाई जी, धन्यवाद भाभी। भाई जी, आपने इतना अच्छा गिफ्ट क्यों वापस किया? हाँ भाई जी, मुझे तो बहुत पसंद आया था वो। भाई जी, मैं लेके आऊं? बेटा, मैंने मेरा कर्तव्य किया है। अपने काम के बदले अपेक्षा नहीं करनी चाहिए, हमेशा याद रखना। आमच्या लहानग्या वयात वडिलांनी कोणतेही काम करताना कुठलीही कुणाकडूनही कसलीही अपेक्षा न ठेवता निरपेक्ष आणि निस्वार्थपणे काम करा हा दिलेला संदेश मी कायम उराशी ठेवला। हमारे हसुमती टीचर बहन यही रहते हैं क्या? हाँ, यही रहते हैं। उन्हें बुलाओगे क्या? माँ, तुमसे मिलने कोई आया है। कौन कौन है? जय श्री कृष्ण टीचर बहन। जय श्री कृष्ण। अरे बच्चियों, तुम क्या काम है? तुम इधर कैसे? मतलब क्या काम है आपका? बहन, मैं आपसे विनती करने आई हूँ। कैसी बिनती बेटा? बहन, गीता की माँ गुजर गई है। हम दोनों ने गैदरिंग में सहभाग लिया था,
लेकिन आपने गीता को डांस में से निकाल दिया है। हम दोनों भी डांस करना चाहती है। बहन, आप उसको लो ना। देखो बेटा, अभी तुम छोटे हो, इसकी माँ को गुजरे हुए 4 दिन ही हुए हैं और ऐसे में बाहर निकलना और नृत्य करना अच्छा नहीं लगता। नहीं बहन, आप उसे मत निकालो। देखो बेटा, वो काम नहीं करेगी, समझे? अब आप जाओ। जय श्री कृष्णा बहन। गीता, गीता मुझे माफ करो, मैं तुम्हें मदद नहीं कर पाई। रहने दे छन्नू, शायद मेरे नसीब में नहीं है। लेकिन गीता, मैं तेरे बिना नहीं कर पाऊंगी। अगर तू नहीं तो मैं भी नहीं करूंगी। लोकांना जोडणं आणि त्यांच्याशी एकनिष्ठ राहणं हा गुण लहानपणापासूनच माझ्यात रुजला होता. किंबहुना आई वडिलांच्या संस्कारामुळे तो रुजला होता. हसत खेळत बालपण कधी विरलं आणि तारुण्यानं कधी गाठलं हे कळलंच नाही. 10वी पर्यंत शिक्षण सुरळीत झालं. 12वीचा फॉर्म भरला, पण लग्नाची बोलणी झाली आणि लग्न समारंभाची जणू लगबगच सुरू झाली. मूळचे राजस्थानचे अबू रोडवरील तरतोली गावचे शंभूसिंह मानसिंहजी चौहान यांच्याशी 24 एप्रिल 1983 साली माझा विवाह संपन्न झाला. भाजी घ्या भाजी, ताजी ताजी भाजी, कांदे बटाटे टमाटे, भाजी घ्या भाजी. రాధికా ఏ రాధికా ఇక్కడ పోయినవే బాజీ వచ్చింది రా తొందరగా. అయ్యో వస్తున్నా కదమ్మా, ఎన్ని గడపడి చేస్తావు? వస్తున్నా, అలే అలే. मुंजा मुंजा किरकिर किरकिर चालू आहे तू गल्लीमध्ये वाट वाट कट कर सकाळ सकाळ चालू झालंय. काय ग बाई, थोडं पण देवाचं नाव घ्यायला नाहीये, सारखं किरकिर किरकिर चालू आहे तुमचं. अरे ये कन्या, ये किरा मूर्ती अशा आला जायचं आहे का नाही तुला? ए लवा लोकन डवा बाटलीवाला. आला बाई जनावरा दारुड्या. चला काय येता, चला लवकर चला. हे थांब गो, कोण आले बघ. हे चिल्लो. अगो बाई, ते बघ ते घुंगट कोण आले बघ. छान, किती छान आहे. थांब बघूनच जाऊ आपण. घुंगट कसं काढली बघा. बॅग ना थोडं पुढे जाऊ. चला पुढे. बॅग किती छान आहे. कोण आहे ग? कोण पाहिजे? कोण आहे गो बाई? अगो बाई, तिच्या बॅगेला बघा किती छान छान कलर कलर तुकड्यांनी जोडलेलं बॅग आहे. होय की गो, कसले चिंध्या लावलेत. चिंध्याची बॅग आहे बघ, चिंध्याची. चिंध्याचे होय, चिंध्याचे. चिंध्याची बॅग. हे घुंगट किती मोठं घेतली. नाव काय आहे? काय नाव का बाई तुझं? तोंड तर दाखव का बाई. भाभी हो, ती दुसरी कुणी नाही, माझी बायको आहे. किती छान, किती सुंदर. घुंगट घातलेली आहे. अगो, आम्हाला शिकवती का असली पिशवी शिवायला? काय ग शिकायची ना? हो, शिकवली. पट्ट्या पट्ट्यांची शिवलेली. मध्यमवर्गीय असे आबू रोडचे राजस्थानी घरातील कुलाचार विधी झाल्यानंतर आम्ही नवदाम्पत्य सोलापूरच्या मार्गाला लागलो. भवानीपेठ येथील नीलकंठेश्वर मंदिराजवळ आम्ही सोलापुरात राहायला लागलो.
पती आणि मोठे दीर प्रतापसिंह चौहान या दोघांचे पॉवरलूम स्पेअर पार्ट आणि सबमर्सिबल साहित्याचे दुकान थाटात चालू होते. भरभराट होती, आनंद आणि उत्साह संचारलेला होता. असे होते सुरुवातीचे दिवस. लीजिए, खाना तैयार है. वाह, कितनी स्वादिष्ट बनी है. सचमुच अन्नपूर्णा हो. और तू? अरे अरे, बस बस बस, कितना खिलाओगी. चंद्रिका, चंद्रिका, चाय बनाई तुमने? हाँ जीजी, बनाई है. बहुत होशियार है मेरी बहन. पण म्हणतात ना, वाईट काळ आल्यानंतर संकट आ वासून उभी राहतात. तशीच काहीशी अवस्था आमच्या व्यवसायाशी झाली. क्या हुआ आपको? क्या हुआ? तकलीफ हो रही है? रुकिए, पानी लाती हूँ. लीजिए, लीजिए. हे भगवान. जशी व्यवसायाला घरघर लागली तसतशी पतिराजांचीही तब्येत बिघडली. संघाचे कार्यकर्ता म्हणून, प्रचारक म्हणून करमाळ्यात आणि सोलापुरात अनेक वर्ष त्यांनी कार्य केले होते. 1979 साली त्यांची ओपन हार्ट सर्जरी झाली होती. त्याचाच परिणाम होता. उरी अखंड कार्यकर्त्याची ओढ असणाऱ्या या व्यावसायिकाला मात्र वैयक्तिक आयुष्यात अनेक चढ उतारांना सामोरे जावे लागत होते. त्यात आई वडिलांची तब्येत बरी नसल्याने त्यांना सांभाळण्यासाठी मोठे बंधू प्रतापसिंह चौहान आणि वहिनींना पुन्हा राजस्थानला पाठवावे लागले. ते दोघे राजस्थानला गेल्यानंतर मयंक, मृणालिनी, गजेंद्र आणि दिराची मुलं इंदू, प्रीती, कोमल यांची जबाबदारी आमच्यावर येऊन ठेपली. आजारपण आणि गरिबी ही दोन राक्षसं माझ्या चिकाटीला भेदण्यासाठी पुढे येत होती. पण हो, मी कुठल्याही क्षणी घाबरले नाही, थांबले नाही, संघर्ष करत राहिले. पुढे काळ कठीण होत चालला होता. काय करू काय नाही असा प्रश्न कायम सतावत होता. सुरुवातीच्या काळात सत्यनारायण गुंडला, स्वरूपसिंग सरदारजी यांनी खूप मदत केली. त्याचबरोबर पतिराजांचे अनेक मित्र, संघ स्वयंसेवकांनी मिळून जे काही सहकार्य केले ते शब्दात सांगता येणार नाही. त्यामुळेच खरं तर मी सोलापुरात टिकू शकले. आता डोक्यावर छप्पर होते, पण अर्थार्जनाचे काय हा प्रश्न मनात कायम घोंगावत होता. माँ, मुझे भूख लगी है माँ, कुछ तो खाने को दो ना माँ. हाँ बेटा, अभी देती हूँ. हाँ, रुको. लो बेटा, ये खा लो. हाँ, खा लो. कैसे चलेगा घर? क्या करू? मी माझ्या घराला कसं वाचू? मी माझ्या घराला कसं वाचू? दाटला अंधार काळोखी, जीव पेटला. जीव पेटला, याच साठी का मी जन्म घेतला. दाटला अंधार काळोखी, जीव पेटला. माँ, देखो तो ये शर्ट का बटन लग ही नहीं रहा है, शायद टूटा होगा. हाँ बेटा, रुको, अभी आई. दिखाओ. लो,
हो गया। सिलाई सिलाई, अरे ये तो मैंने सोचा ही नहीं था। माँ ने दिए हुए ये संस्कार मैं क्यों ना उपयोग में लाऊं? शिवन क्लास के माध्यम से, हाँ हाँ, शिवन क्लास के माध्यम से। भाभी नमस्कार, येऊ का? आज क्लास सुरू करायचा ना? शिलाई काम इथं शिकवतात काय? मी आधी येऊ काय? भाभी मी पण आले बघा आजपासून शिवण क्लासला. मला पण शिकवणार ना तुम्ही? नमस्कार रे भाभी, ನಾ ಶಿವನ್ ಕ್ಲಾಸ್ ಕಲೀಲಿಕ್ಕೆ ಬರ್ಬೇಕತ್ತೀನಿ, ಬರ್ಲೇನು? झेंडा भल्या कामाचा जो घेऊन निघाला. ताई काय शिकताय? अहो कुठल्या वस्तीतून आलात तुम्ही? मी होय गुजर वस्तीतून ताईंकडे शिवण्याचा क्लास शिकायला येते. बरं बरं, मग शिकून काय करणार ताई तुम्ही? अहो दादा, मी तर स्वतःचं दुकान टाकलंय वस्तीवर. भाभी तुमचे खूप खूप अभिनंदन. तुम्ही स्वतःसारखे अनेक महिलांच्या हाताला काम देताय. आपण उद्या एखाद्या वस्तीमध्ये जाऊ आणि शिलाई वर्ग सुरू करूयात. अगदी बरोबर आहे दादांचं, उद्याच सुरू करूया. मला नाही जमणार. कुठल्या वस्तीत सुरू करायचा आहे क्लास? काका, तुम्हा संघवाल्यांना काही समजतं का? यांची तब्येत बरी नाही, घरात बारकी बारकी पोरं रोज रडतात. अहो मी रोजचा गाडा कसा चालवते माझं मला माहित. मला नाही जमणार. काका ऐका माझं, उद्या काय मी तुम्हाला भेटणार नाही. आमचं काम सुरू आहे. अहो काका ऐका तरी माझं. ते काही नाही, उद्या 4 वाजता भेटायचं. हे काय ऐकायचं नाही. जाऊ दे, उद्या एक दिवस सुरू करू आणि नंतर बंद करू. चला गे पुढीनो, चला काम करा पटापटा. मुलींनो, या चंद्रिका चव्हाण ताई या आजपासून तुम्हाला शिवण क्लासचं प्रशिक्षण देणार आहेत. झेंडा भल्या तुला रगड्या पिंडी कशाची. भाभी भाभी, आईला आप्पांनी लई मारलया आणि पोटुशा असणाऱ्या ताईला बी ढकलून दिलया. का ग बाळा, काय झालं पण? का मारलं? आई लई रडायलिया. तुम्ही लवकर चला चला चला. अगं हो, पण का मारलं ते सांग ना बाळा. काय बी कारण नाही, 10 रुपये पैसे मागतोया.
चला ग पोरीनो, आज त्याला चांगलाच धडा शिकवू आपण. चला चला पटकन चला. का रे, का मारतोयस तिला? काय झालंय तुला? बाबू अहो दारूसाठी पैसे मागतो. आता दुसरं काय दे पैसे दे मला. ती अजिबात 1 रुपया देणार नाही तुला. तुला ना चांगला चोप दिला पाहिजे, मार दिला पाहिजे. मीच मारतो तिला. थांबा जरा. हाणा ग याला, चांगला सणकून काढा. मला चुकलो मी. मला माफ करा. चंद्रिका, हे बघा, तुम्ही हे जे काही करताय ते ठीक आहे, पण कायद्याच्या बाहेर जाऊन काही करू नका बरं का. कोण कसे असेल, कसं वागतील याचा काही नेम नाही. कुणी कसेही असो, पण माझ्या पोरींवर अन्याय झाला की मी गप्प बसणार नाही. मग आम्ही चंडिका अवतार धारण करणारच. समोर कुणी येऊ, घाबरणार नाही. हात पाय मोडावे लागले तरी चालेल. धन्य आहेस तू. माझ्यात धाडस होतेच. त्याला दुजोरा मिळाला सौ अपर्णाताई रामतीर्थकर म्हणजेच नानींचा. खरं तर आमची पहिली भेट महिला महोत्सवात झालेली. दरम्यानच्या काळात माझ्या संपूर्ण कारकिर्दीचा आढावा घेऊन माझी भारतीय जनता पक्षाने नगरसेवक पदाच्या उमेदवारीसाठी निवड केली आणि माझ्यावरच्या प्रेमापोटी, विश्वासापोटी सोलापूरच्या नागरिकांनी मला 2 वेळा नगरसेविका म्हणून निवडून दिले. या दरम्यान मी संघाच्या कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरासाठी चित्रकूटला जाण्याचा योग आला आणि तिथे पितृतुल्य नानाजी देशमुख यांची भेट झाली. खरं तर त्यांच्या भेटीनं मी खूप भारावले होते. नानाजी, आम्ही इथे संपूर्ण कुटुंब घेऊन कायमचे राहायला येऊ का? म्हणजे आमच्या कुटुंबाची गुजराण चांगली होईल. नाही बाळ. नाना तुम्ही असे का बोलताय? बाळा, तुझी खरी गरज राजकारणात नसून समाजकारणासाठी आहे. राजकारण्यांची खुर्ची ही फक्त 5 वर्षांसाठी असते. त्याची हवा डोक्यात जाऊ देऊ नकोस. आणि मी संघाचं काम करते हे सांगण्यापेक्षा तुझ्या कृतीतून संघ कळू दे. सोलापूरच्या अनेक महिला उद्योजकांना तुझी खरी गरज आहे. तू महिलांसाठी उद्योगवर्धिनी या नावाने संस्था सुरू कर. आणि अशा प्रकारे उद्योगवर्धिनी संस्थेचे बारसे झाले. महापालिकेच्या कामाबरोबरच वस्त्यांमध्ये बचत गटाचे काम सुरू केले. आंबेडकर वस्ती, भारतनगर वॉर्ड आणि सोलापुरातील आजूबाजूच्या भागात बचत गट तयार करताना शासकीय योजनांची माहिती देणे अशा प्रकारचे उपक्रम सुरू करण्यात आले. उन्हाळी पदार्थ, शिलाई प्रशिक्षण, कडक भाकरी, चटणी मसाले, फॅक्टरी काम, पिशव्या शिवणे, शिवण क्लास, 2 व्हीलर शिकवणे अशा पद्धतीने महिलांच्या हाताला काम मिळाल्यामुळे महिलांना स्वतःची ओळख मिळाली. घरात सुबत्ता आली. मुलांचे शिक्षण पूर्ण होऊ लागले. ती बँकेत जायला लागली. आर्थिक व्यवहार करू लागली. पण अनेकदा काम करताना कौटुंबिक हिंसाचार, मारहाण, उंबरठ्याच्या बाहेर पडायचं नाही अशा बंधनांमुळं, अशा समस्यांमुळं मुली समोर येत नसत. हे सर्व पाहून यावर विचार करत चक्क पोलिसांच्या मदतीने कौटुंबिक समुपदेशन केंद्राचे उद्घाटन केले आणि अनेक महिलांना सहकार्य केले. काय हो नानी, अवघड आहे बरं का या सोलापूरचं. काय झालं? अवघड काय करताय? अहो, संस्थेची इतकी कागदपत्र आहेत ती अटेस्टेड करायची आहेत. पण ज्याच्याकडं घेऊन जाते तिथं आज ठेवून जा आणि उद्या या असं सांगतात. इतकी महत्त्वाची कागदपत्र कशी ठेवायची दुसऱ्याकडं सांगा बरं. एवढंच ना,
चला, मी तुम्हाला माझ्या शेळगीच्या खास मैत्रिणीकडे घेऊन जाते. ती झटक्यात करून देईल तुमचं काम. खरंच माझं काम आजच्याच होईल? आजच्या आजच होईल. चला. अहो चंद्रिकाताई, या शुभांगी बुवा शुभ्राय मठाच्या वारसदार, यांच्या संस्थेची काही कागदपत्र आहेत, त्यांना ती अटेस्टेड करून द्यायची आहेत. द्याल ना? हो नानी, द्या ना, लगेच करून देते. बरं, तुम्ही चहा घेणार की कॉफी? नको नको, सध्या खूप गडबडीत आहे. पुन्हा येऊ. एकदा आमच्या मठात या ना. हो, का नाही, नक्की येईन की. त्यानंतर आमच्या अनेकदा भेटी झाल्या आणि त्या भेटीचे रूपांतरण गाढ मैत्रीत झाले. हे बघा, आल्यात चंद्रिकाताई. काय हो, एवढ्या उन्हात कशा आल्यात? चालत? हो, अर्धा रस्ता चालत आले आणि अर्ध्या रस्त्यात मुलगा मयंक सोडून गेला. दमायला झालं बाई फार. बाप रे, केवढं ऊन आहे. अहो, चालत कशाला आलात? दमला असाल बघा, चालायचंच. मा, या बघ चंद्रिकाताई, शेळगीहून चालत आल्यात मठात. अहो राणी सरकार, मग आपल्या वरच्या खोलीत त्यांना राहायला बोलवा. म्हणजे कसं, तुम्हाला दोघींनाही सोबत होईल, तितकाच राबता. हो ना? वा, हे फारच छान सुचवलं माईंनी. काय चंद्रिकाताई, येताय ना मग राहायला इथे? हो, चालेल की, नक्की येऊ. आणि मी दत्त चौकात राहायला आले. उद्योगवर्धिनीचे कार्यालयही तिथेच थाटले. शिवाय शिवण विभागाचे काम पण जोमात चालू झाले. त्यानंतर वेगवेगळ्या संधी दार ठोठावत होत्या. नमस्कार, चंद्रिका भाभी बोलताय का? हो, मीच बोलते. कोण? मी रोटरीचा अध्यक्ष राजगोपाल मिणियार बोलतोय. आमचं तुमच्याकडे एक काम आहे. रोटरीच्या माध्यमातून निराधार वृद्धांना निशुल्क भोजन देण्याची अन्नपूर्णा योजना आहे. तुमच्या बचत गटातून जेवण तयार करून द्याल का? हो, नक्कीच, का नाही. ऐका ऐका ऐका, आपल्याला रोटरी क्लबनी रोज 100 आजी आजोबांचं जेवण करायला सांगितले आहे. म्हणजे अन्नपूर्णा योजना नावाने. करायचं ना मग आपण? म्हणजे कसं, आपलं मोठं कम्युनिटी किचन सुरू होईल. काय म्हणताय, करायचं ना? हो भाभी, करायचं. करूयात. अशा प्रकारे अन्नपूर्णा योजना आमच्या परिवारात समाविष्ट झाली. त्याचबरोबर छोट्या मोठ्या जेवणाच्या ऑर्डर येऊ लागल्या. वेगवेगळ्या पार्सलची व्यवस्था आम्ही करू लागलो. पण या सगळ्यात महत्त्वाचा टप्पा आमच्यासाठी होता तो म्हणजे आमच्या गटाने तयार केलेल्या कडक भाकरी, शेंगा चटणी, उन्हाळी पदार्थ, दिवाळी फराळ प्रत्यक्ष परदेशात जाऊ लागला. ही वाट जरी बळणाची, बळ येऊ दे हिमतीला. झुंजार होनी ललकार आसमानाला. लावून कपाळी माती घ्यायचे पक्ष तिच्या पाठी. हुंकार भरारीसाठी पेटू दे मनाच्या वाती. मानमनी अभिमान मनाची शान खुल्या आसमानी. शान खुल्या आसमानी. हा रंग चढू दे, ही झिंग चढू दे. ओ सूर्य नवा भाळी, तेज नवे झळकू दे. हा रंग चढू दे, ही झिंग चढू दे. ओ सूर्य नवा भाळी, तेज नवे झळकू दे. हे बघा पोरींनो, आजच्या मासिक मीटिंगचा रेग्युलर विषय सोडला तर त्याचबरोबर 2 महत्त्वाचे विषय बोलायचे आहेत. आपल्या परिवारातली निर्मला कॅन्सरनं गेली. तिला 3 मुली आहेत. तिचा नवरा व्यसनी आहे. आता ही जबाबदारी आपल्या उद्योगवर्धिनी परिवाराची. आणि आजी म्हणून
मी ही जबाबदारी स्वीकारली आहे. इथून पुढच्या प्रवासात कुणालाही अशा प्रकारच्या आधाराची गरज लागली तर आपण सगळेजण उभे राहायचे आहे. हा प्रवास दत्तक योजनेपासून सुरू झाला. संस्थेने आता आकार, रंग, रूप साकारले होते. अन्नपूर्णा योजनेबरोबरच आपणही समाजाचे देणे आहोत या भावनेतून 70 पार केलेल्या आजी आजोबांसाठी रोज 2 वेळेचे पोटभर जेवण देण्याची क्षुधा शांती ही योजना सुरू केली. तसेच उद्योगवर्धिनी कम्युनिटी किचनच्या माध्यमातून जैन रोटी घर जेवण, अजय बाहेती परिवाराकडून सिव्हिल हॉस्पिटलमधील रुग्णांच्या नातेवाईकांना जेवण, 3 शाळांचा पोषण आहार यासह रोज 2000 लोकांचा स्वयंपाक उद्योगवर्धिनीच्या अन्नपूर्णा विभागात होऊ लागला. त्यासोबतच लोकमंगल सामुदायिक विवाह सोहळ्यात 1,00,000 चपात्या बनवण्याचे कामही माझ्या सर्व मैत्रिणींनी सहजगत्या केले. आता शुभराय महाराजांच्या आशीर्वादाने छोट्या मोठ्या ऑर्डरचे प्रमाण वाढले होते. धपाटे, शेंगापोळी, खवापोळी, बटाटे वडे, दिवाळी फराळ, वॉलचंद कॉलेजची मेस, कॅन्टीन अशा नव्या जबाबदाऱ्या पार पाडल्या. या सगळ्या प्रवासात किमान 10,000हून अधिक महिलांच्या हाताला काम मिळाले. त्या क्षणी ओंजळीत आनंद आणि समाधान होते. या कामाचे आता चौबाजूंनी कौतुक आणि सन्मान व्हायला लागले होते. आणि यंदाचा पुरस्कार जातोय उद्योगवर्धिनीच्या संस्थापिका सौभाग्यवती चंद्रिका चौहान यांना. बाया कर्वे पुरस्कार. नालंदा पुरस्कार. महादेव बळवंत नातू पुरस्कार. पतंजली योग समिती महिला पुरस्कार. महाराष्ट्र नारी शक्ती पुरस्कार. तपस्विनी अवॉर्ड. विवेकानंद सेवा अवॉर्ड. सद्गुरु मंगेशा क्रिया योग फाउंडेशन अवॉर्ड. राजमाता जिजाऊ महिला रत्न पुरस्कार. अफाट व्यक्तिमत्व पुरस्कार. डॉक्टर आंबेडकर रत्न पुरस्कार. मानमनी अभिमान मनाची शान खुल्या अस्मानी, शान खुल्या अस्मानी. हा रंग चढू दे, ही झिंग चढू दे, हो सूर्य नवा भाळी, तेज नवे झळकू दे. हा रंग चढू दे, ही झिंग चढू दे, हो सूर्य नवा भाळी, तेज नवे झळकू दे. अशा एक ना अनेक पुरस्कारांनी आजपर्यंतचा प्रवास अतिशय सुंदर आणि चिकाटीचा सुरू होता. भाभी नमस्कार. अरे नमस्कार नमस्कार. या सुहासरावजी. भाभी उद्योगवर्धिनी छान फुलायला लागली आहे. भाभी एक प्रश्न होता, दुसऱ्या फळीचा काय विचार केला आहे की नाही? हो केलाय ना. दुसरी फळी ना. हे पहा, आता गीतांजली, मेधा, वर्षा, मृणालिनी, दीपाली या सगळ्या मिळून छान काम सांभाळायला लागल्यात. आता मी थोडी जरा मोकळी झालीये बघा. वा वा वा, मी त्याचसाठी आलोय. आता राष्ट्रीय सेवा भारतीची जबाबदारी घ्यावी लागेल तुम्हाला, म्हणजे केंद्रात काम करा. अगं बाई नाही हो, एवढं मला नाही जमायचं. सगळं जमेल भाभी. आता राष्ट्रीय सेवा भारतीचे काम करायचं. उद्योगवर्धिनीचे काम आनंदात आणि सुखात सुरू होते. पण जगावर जे संकट आले त्याने माणूस जात हादरली होती. ते संकट म्हणजे कोरोना. पण आम्ही याही संकटाला भेदून अन्नपूर्णा मातेची सेवा निरंतरपणे केली. उद्योगवर्धिनीच्या कम्युनिटी किचनने पोलीस,
वैद्यकीय सेवक, कमांडोज, रस्त्यावरील निराधार वृद्ध, अडकून पडलेले प्रवासी आणि श्रमिक ट्रेन मधला प्रत्येक कामगार यांना 2 वेळचे जेवण देण्याकरिता धडपड करत होतो. ते समाधान, तो आनंद खरच शब्दात मांडण्यासारखा नाही. नमस्कार. नमस्कार, बोला. भाभी, भाभी नमस्कार. मी सुनीता. भाभी, एकीकडे माझा मुलगा ऍडमिट आहे आणि दुसरीकडे माझा नवरा ऍडमिट आहे आणि मला डॉक्टरांनी घरात क्वारंटाईन केलंय. काय करावं काही कळेना, मला काही कळेना. रडू नका ताई. अहो काय झालं? आम्ही सोबत आहोत ना, सांगा. अहो कसं सांगू आणि काय करू? आमचं इथं कोणीच नाही. त्या दोघांच्या आणि माझ्या जेवणाची व्यवस्था कशी होणार? कशी लढू मी या कोरोनाशी? माझ्या माणसांना काही झालं तर मी काय करणार हो? मी काय करणार? मी म्हटलं ना ताई, काहीही होणार नाही त्यांना. आम्ही सोबत आहोत तुमच्या. काळजी करू नका. मी तुमच्या तिघांच्याही जेवणाची व्यवस्था करते आणि तुम्हाला येऊन भेटूनही जाते. ठीक आहे? काय लिहितेस चंद्रिका? कोण? मी, छोटी चंद्रिका. आत्ता फोन आलेल्या ताई आहेत ना, त्यांचं डब्यावर नाव लिहिते आणि सोबत संदेशही की काळजी करू नका, आम्ही सोबत आहोत. कारण आपल्याला आपल्या आई बाबांनी आणि संघाने शिकवलंच आहे, वंचित, उपेक्षित, पीडित आणि वृद्ध यांच्यासाठी काम करणं म्हणजे देवाचं काम. देवांना कर्मपूजा आवडते, कधी काही कमी पडत नाही. आजी आजोबांना जेवण बनवताना देवाचे स्मरण करणे म्हणजे ते जेवण प्रसादच. भुकेल्याला अन्न देणं म्हणजे आई वडिलांची सेवा. आपण देत राहू. निमित्त बनून काम केले म्हणजे मीपणा जातो. देव आणि समाज सोबत राहतो. आपल्याकडे काही नसताना कोणाला तरी मदत करणं हीच खरी ईश्वराची पूजा, सेवा आणि अर्चना. या कोरोना काळात 1 नव्हे 2 नव्हे तर रोज 5,000हून अधिक डबे पोहोचवण्याचे काम उद्योगवर्धिनींनी केले. या कामासाठी केतनबाई होरा आणि त्यांच्या मित्रपरिवारांनी अर्थसहाय्य केले. या कामात विविध सामाजिक संस्थांनी अन्न वाटपासाठी प्रत्यक्ष मैदानात उतरून मदत केली. कोरोनानंतर सेवा पाथेय प्रकल्प या योजनेअंतर्गत मोदी येथील सोना माता प्रशालेत 6वी, 7वी, 8वी या इयत्तांमधील 120 विद्यार्थिनींना आरोग्य संदर्भात समुपदेशन, हस्तकला, व्यवसायाभिमुख प्रशिक्षणात पेपर बॅग तयार करणे, पणती डेकोरेशन, मेहंदी, योगा, कुकिंग, रांगोळी अशा विविध कलाकौशल्यांचे प्रशिक्षण दिले. या कामासाठी उद्योगवर्धिनी सेवा पाथेय सदस्यांनी अहोरात्र मदत केली. तू बुद्धी दे, तू तेज दे, नवचेतना विश्वास दे. तू बुद्धी दे, तू तेज दे, नवचेतना विश्वास दे. जे सत्य सुंदर सर्वथा, जे सत्य सुंदर
शांत संध्या. जीवनाच्या संध्याकाळी एकटेपणा जाणवतो आणि राहून गेलेल्या गोष्टी पुन्हा करण्याचा आनंद मिळावा म्हणून संस्थेच्या वास्तूतच जसा लहान मुलांसाठी प्ले ग्रुप असतो तसा 55 वर्षावरील आजी आजोबांसाठी प्ले ग्रुप चालू केला. त्याचं नाव आमच्या दिवंगत संचालिका संध्या राजोपाध्ये आणि आजही आमच्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या आमच्या ज्येष्ठ संचालिका शांताताई टाके यांच्या नावावरून शांत संध्या असे ठेवण्यात आले. आजपर्यंतचा उद्योगवर्धिनीचा हा प्रवास आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे होऊ शकला. यापुढेही उद्योगवर्धिनी सेवा, प्रशिक्षण आणि उपजीविका या विषयात काम करत राहील. विविध सरकारी यंत्रणा सोबत घेऊन रोजगाराभिमुख प्रशिक्षणे आयोजित करणार आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठासोबत शिलाई, फूड पॅकेजिंग, मार्केटिंग अशा विविध सर्टिफिकेट कोर्सेस सुरू करणार आहे. विविध खाजगी प्रशिक्षण संस्था, महाविद्यालय यांना सोबत घेऊन स्वयंरोजगारयुक्त पिढी निर्माण करण्याचे काम उद्योगवर्धिनी करणार आहे. यासाठी आवश्यक असणारे सर्व सोयी सुविधांनी सुसज्ज असे प्रशिक्षण केंद्र पुढील काळात उभे करणार आहे. शांत संध्या हा उपक्रम शहरातील विविध भागांमध्ये सुरू करण्याचा मानस आहे. शालेय शिक्षणाबरोबरच कौशल्य आधारित शिक्षण मुलांना मिळणे सध्याच्या काळात गरजेचे आहे. ही गरज लक्षात घेऊन सेवा पाथेय हा प्रकल्प आता शहरातील अधिकाधिक शाळांमध्ये सुरू करायचा मानस आहे, ज्यामध्ये मुलांना दैनंदिन जीवनात आवश्यक असणाऱ्या विविध कौशल्यांचे प्रशिक्षण दिले जाईल. आवश्यकतेनुसार त्यांचे समुपदेशनही केले जाईल. अशा विविधांगी प्रकल्पांसाठी उद्योगवर्धिनीला एका सुसज्ज इमारतीची आवश्यकता आहे. त्यासाठी आपल्या सर्वांच्या सहकार्याची आवश्यकता आहे. हा जगन्नाथाचा रथ केवळ आपल्या सहकार्यामुळेच पुढे जाईल. धन्यवाद. हम करे राष्ट्र आराधन, हम करे राष्ट्र आराधन, हम करे राष्ट्र आराधन,
हम करें राष्ट्र आराधन। मन से धन से तन मन धन जीवन से, मन से धन से तन मन धन जीवन से हम करें राष्ट्र आराधन, हम करें राष्ट्र आराधन, हम करें राष्ट्र आराधन, आराधन करें राष्ट्र आराधन। अंतर से मुख से कृत से निश्चल हो निर्मल मति से, श्रद्धा से मस्तक नत से हम करें राष्ट्र अभिवादन, हम करें राष्ट्र अभिवादन, हम करें राष्ट्र आराधन, हम करें राष्ट्र आराधन, आराधन करें राष्ट्र आराधन। अपने हंसते शैशव से, अपने खिलते यौवन से, प्रवृत्ता पूर्ण जीवन से हम करें राष्ट्र का अर्चन, हम करें राष्ट्र का अर्चन, हम करें राष्ट्र आराधन, हम करें राष्ट्र आराधन, आराधन करें राष्ट्र आराधन।